हाय नमस्कार मित्रमंडळींनो, आज आमचा हा सेकंड ब्लॉग. तर आता फूड ट्रकवर जाण्यासाठी आम्ही तयार करतोय. पनीर कढाई आहे आजची मेनू. पनीर कढाई आता सगळी तयारी सुरू केली आम्ही. आता तयारी सुरू केली आहे. आपण फूड ट्रक लावतो संध्याकाळी 6 वाजता देसलेपाडा डोंबिवली इथे. आपलं पनीर फ्राय होत आहे. जरा फ्राय करून घेतोय आपण पनीर कढाईसाठी, म्हणजे कशी त्याला चांगली चव येईल. हे बघा आता आपलं चांगलं झालेलं आहे सोते आणि थोडा लालपणा पण आलेला आहे पनीरला. आता आपण या स्टेजला पनीर आणि कॅप्सिकम काढून घेऊ. आणि पनीर पण आता मस्त एकदम सॉफ्ट पण झालेलं आहे फ्राय केलंय म्हणून. आता या स्टेजला मस्त काढून घेऊ आणि आता आपण मेन ग्रेव्ही करायला घेऊया. तर हे आता आपलं वाटण केलेलं आहे. कांदा, टोमॅटो, काजू वगैरे सगळं घातलेलं आहे यात. आता हे झालेलं आहे. आता आपण फक्त फोडणी देऊ मस्तपैकी. कारण आज सोमवार असल्यामुळे आम्हाला कसं थोडं भाजी कमी लागते, कारण एवढा सेल होत नाही भाजीचा सोमवारी असल्यामुळे. कस्टमर्स कमी असतात सोमवारी, नॉनव्हेजला पण आणि व्हेजला पण. तर हे आपलं चिकन 65चा बॉनलेस आहे. हे बघा किती ज्युसी आणि चिकन. हे आपलं चिकन करीज आणि चिकन सुक्का वगैरे सावजी चिकन साठी जे यूज होते ते चिकन आहे. आणि ही आपली रॉ कोलंबी आहे. आता या सर्वांना आपण मॅरिनेट करणार आहे. चिकन मध्ये आलं लसूण वगैरेची पेस्ट घातलेली आहे. पेस्ट वगैरे घातलेली आहे. आता आपण मीठ वगैरे घालू. यात जाईल आता आपण 65 मध्ये अंड घालणार आहे. आज कमीच आहे म्हणून एक अंड इनफ आहे. आधी आपण हे सगळ्याला एकजीव करून घेणार आहे. कलर बिलर काय नाहीये यात. चिकन 65चं सगळं मॅरिनेशन आपण स्वतःच बनवतो. आपण कोणाची फ्रँचायझी वगैरे काही घेतलेली नाहीये. बघा आपलं हे झाले कोलंबी. आपली कोलंबी बघा किती मोठ्या साईजच्या आहेत. हे बघा अशा मोठ्याच ठेवतो आपण, मीडियम साईजच्या. हे आपलं चिकन मॅरिनेट करून झालेलं आहे. आणि हे आपलं चिकन 65 आहे. हे आता सगळं जशी ऑर्डर येणार तिकडे फूड ट्रक मध्ये किंवा घरातून जसं असेल तशी आपण ऑर्डर बनवून देतो मग कस्टमरला. तर आपली सगळी तयारी झाली आहे. तर आता चालू आहे फूड ट्रक वरती. चला आता फूड ट्रकवर निघूया. चला तर मग चला मध्ये. तर ही आता आपली स्कूटी आली आहे. आता आपण आपल्या फूड ट्रकला जाणार आहेत. कॉलनीतून आता निघालोय आपल्या फूड ट्रक वरती. चालू आता फूड ट्रक वरती. मस्त अशी गणपती आहे इथे. हा भोपर रोड आहे. तर आपला फूड ट्रक ह्याच रोडला लागतो. फायनली आपण आपल्या फूड ट्रक जवळ आलोय. हा आपला फूड ट्रक. आपला फूड ट्रक सध्या पावसामुळे याला आपण शेड टाकलेला आहे, कारण पाऊस आतमध्ये येतो म्हणून. तर आपण आपल्या फूड ट्रकला आलोय आता. कमान एसपीएस स्वीटच्या समोर. तर फूड ट्रक मध्ये आपण आलो आणि पहिली ऑर्डर आली आहे. आपले एक जुने कस्टमर आहे. आपली पहिली ऑर्डर आली आहे. किमा